हॅलो फ्रेंड्स, वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे साहजिक आहे. असे असले तरीही ऐन तरुण वयात केस पांढरे होण्याच्या समस्या काही जणांना सतावत असतात. कमी वयात केस पांढरे झालेले कोणालाही आवडत नाही. कमी वयात केस पांढरे झाले की अनेकांना चार चौघात जाण्याची सुद्धा लाज वाटते. तर अशा वेळेस आपले पांढरे केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाय किंवा हेअर कलर्सचा वापर करत असतात आणि याच कलर्समुळे केस वेळेआधीच कमकुवत होतात. त्याचबरोबर अशा हेअर कलर्सचा वापर करून केसांना रंग दिल्यास तो केसांवरती फारसा टिकतही नाही. त्यामुळे आपल्याला 10 ते 15 दिवसानंतर पुन्हा केस कलर करावे लागतात. अशा प्रकारे केसांवरती वारंवार हेअर कलर वापरणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकतं. त्यामुळे केसांवरती तात्पुरता कृत्रिम रंग येऊ शकतो, परंतु त्यामुळे केसांचं आरोग्य व सौंदर्य सुद्धा बिघडू शकतं. अशा वेळेस बाजारातील केमिकलयुक्त हेअर कलरचा वापर करण्यापेक्षा आपण घरच्या घरी हेअर कलर करून केसांवरती अप्लाय केल्यानंतर केस आपले काळे भोर दाट मजबूत होण्यास मदत होते. तर नॅचरल असे काही घटक घेऊन आज आपण पांढरे झालेले केस पूर्वीसारखे काळे भोर दाट आणि मजबूत सुद्धा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागणार नाही आणि खूप जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. कमी वेळात कमी साहित्यात आज आपण ही रेमेडी पाहणार आहोत. तर ही रेमेडी सर्वांसाठीच आहे आणि ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर केस आपले होतात आणि तुम्हाला बाजारातून केमिकल्स असलेले प्रोडक्ट आणून केसांवरती अप्लाय करायची गरज सुद्धा भासणार नाही. अतिशय सुंदर असे आपले केस होणार आहेत या रेमेडीने. तर नक्की एकदा ट्राय करा. त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे बीट. तर इथं मी एक छोटंसं बीट घेतलेलं आहे. आता हे बीट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. याला माती चिकटलेली असते किंवा मग धूळ बसलेली असते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे साल थोडीशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. थोडीशी याची पेस्ट तयार केली तरीही चालते किंवा मग याचा रस काढून घेतला तरीही चालतो. आता हे जे बीट आहे हे मी अशा पद्धतीने याची साल काढून घेतलेली आहे आणि आता खिसून घेणार आहे एका खिसणीवरती. बीटचा रस हा केसांसाठी उत्तम मानला जातो. जर तुम्हाला केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर बीटचा सतत वापराने आपले पांढरे केस लवकरच काळे होण्यास मदत होते. तसेच बीट केसांसाठी बरेच फायदे देतो. पांढऱ्या केसांवरती आपल्याला कमीत कमी महिन्यातून एकदा तरी हे रेमेडी केसांवरती अप्लाय करायचे आहे. त्यामुळं हळूहळू आपले पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते आणि केस आपले दाट मजबूत सुद्धा होतात. अतिशय सुंदर अशी रेमेडी आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. आता इथं खीस माझा तयार झालेला आहे. आता एक छोटंसं भांडं घ्यायचं. यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही इथं प्रमाणसुद्धा वाढवून घेऊ शकता. तर इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यामध्ये जो आपण खिसलेला बीट होता तो बीट यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथी घालायची आहे. मेथी पावडर असेल तरीही चालते. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चहापत्ती पावडर. 1 चमचा चहापत्ती इथं मी घातलेली आहे. थोडासा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. पण इथं साहित्य घेतलेले आहेत हे नैसर्गिक असे साहित्य आहेत, त्यामुळं आपल्या केसांना कोणताही अपाय होणार नाही. तर यामध्ये आता आवळा पावडर 1 चमचा मी घातलेले आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला 5 ते 7 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. आपण जे यामध्ये नॅचरल घटक घातलेले आहे त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे. इथंपर्यंत आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे. हे पाणी जे आहे हे आपल्या केसांसाठी अमृत समान काम करतं, कारण यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत हे केसांसाठी खूप आरोग्यदायी आहेत. तर फ्रेंड्स, बीटामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर बीटमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे केसांसाठी फायदेशीर ठरतात आणि केस निरोगी दाट होण्यास सुद्धा मदत करतात. केस पांढरे होण्यापासून वाचवतात. त्यासाठी आपल्याला इथं बीटचा उपयोग करायचा आहे. तर आता हे बीट आपलं छान उकळलेलं आहे आणि अर्धं पाणी झालेलं आहे. आता हे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी जे आहे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता इथं मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे, कारण लोखंडी कढईमध्ये लोहाचं प्रमाण हे असतं आणि तेही केसांसाठी आरोग्यदायी असतं. त्यासाठी आपल्याला मेहंदी भिजत घालायची असेल तर लोखंडी कढईमध्येच घालायची. तर इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आता हे बीटचं जे तयार झालेलं पाणी आहे हे गाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉफी पावडर घालायची आहे. आता तुमच्याकडे जे कॉफी आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. 1 चमचा कॉफी पावडर घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मेहंदी घालायची आहे. आता मेहंदी तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. कोणतीही नॅचरल अशी मेहंदी पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये जास्त केमिकल्स नसतील अशी मेहंदी आपल्याला निवडायची आहे. तुम्ही हिनाची घेऊ शकता किंवा गणपती मेहंदी घेऊ शकता किंवा नूपूरची घेऊ शकता. अशी नॅचरल
अशी मेहंदी आपल्याला इथे निवडायची आहे. तर इथे मी 2 चमचे हिना पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे इंडिगो पावडर घेतलेली आहे. दोन्ही मेहंदी पावडर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान असं मिक्स करायचं आहे, स्मूथ याचं बॅटर तयार करायचं आहे. आणि आता हे बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर आपल्या केसांना पॅकप्रमाणे लावायचं आहे. हिना पावडर आणि इंडिगो पावडर हे केसांसाठी उत्तम मानले जाते, कारण यामध्ये जास्त केमिकल्स नसणं, नॅचरल असे घटक असतात आणि ही मेहंदी पावडर केसांना खूप छान कलर देते आणि त्याचबरोबर केस आपले लांब, दाट आणि मजबूत होण्यास मदत करते. त्यासाठी आपल्याला अशी नॅचरल अशी मेहंदी इथं घ्यायची आहे. हा पॅक तयार झाल्याबरोबर आपल्याला केसांवरती लावायचा आहे किंवा मग 10 मिनिट असं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर केसांवरती लावायचं. केस शॅम्पूने स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर हा पॅक लावायचा केसांवरती. 1.5 ते 2 तास आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता. अशा पद्धतीनं हा पॅक तुम्ही महिन्यातून एकदा तरी केसांवरती लावल्याने आपले पांढरे झालेले केस पूर्वीसारखे काळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर केस गळत असतील, तुटत असतील तर अशासुद्धा समस्या आपल्या नाहीशा होतात. केसांवरती नॅचरल असा कलर येतो आणि केस आपले उठावदार दिसतात. तर आजची ही रेमेडी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत. फ्रेंड्स, चला मग आता भेटूया पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.